तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबई या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर आता आपण आहे द्वारका नगरीमध्ये. द्वारका म्हणून आता जस्ट आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलं आहे. काल रात्री आपण इथं आलो, मार्केट एक्सप्लोअर केलं आणि आता चाललो आपण दर्शनाला. आणि आजूबाजूचे देखील खूप सारे जे स्पॉट्स आहेत ते देखील आपल्याला कवर करायचं आहे. बेट द्वारका प्लस हा झुला आहे तो एक कवर करायचा आहे. अजून खूप सारे पॉईंट आहेत ते आपल्याला आज कवर करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. तर आता निघूया आपण आणि जाऊया आपण आता द्वारकाधीश आपल्या श्रीकृष्ण भगवानाचे दर्शन करूया आणि नंतर मग पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. श्रीकृष्ण भगवान की चला निघूया आपण आपल्या दर्शनासाठी. ही आपली पब्लिक सगळे रेडी झालेली आहे. चला निघूया आपण दर्शनासाठी जाऊया. मस्त मस्त आपण ड्रोन शॉट देखील घेतले सकाळ सकाळ, खूप भारी एकदम आलेले आहेत. तोपर्यंत ते एन्जॉय करा. जो द्वारकाधीश मंदिर आहे त्याच्यावरती ना झेंडा चेंज करण्यासाठी वाटतं बहुतेक गेलेले आहे. कारण का आता झेंडा फडकं होता थोड्या टाईम आधी. हा का शूटिंग काढ फुल भारी शूटिंग आहे. तो येतं कशा प्रकारे चेंज करतायत. आपली पब्लिक गेले सगळे पुढे. तर आता आपण देखील जाऊया. आपल्याला जायचं आहे मंदिराचं दर्शन करण्यासाठी. तर निघूया पटपट दर्शन करूया. अजून खूप सारे स्पॉट कवर करायचे आहेत आपल्याला, त्याच्यामुळे जास्त टाईम लावायला नको आपल्याला. हा पूर्ण मार्केट आहे द्वारकाचा. येत आहे पूर्ण असा खूप मोठा मार्केट आहे पूर्ण लांबपर्यंत. काल आपण रात्री पूर्ण गेलेलो मार्केट एक्सप्लोअर करत करत. आणि हे आपली माणसं काय तुम्ही कधी आले? तर इथून आता पुढून जाऊन लेफ्ट साईडला मंदिर आहे द्वारकाधीश मंदिर. तर बघूया आपण मस्तपैकी घेऊया आता ताक. ले लो मलाई वाला छास. का आया घोल नहीं पिया तो क्या पिया, ये तो हमारे कन्हैया का फेवरेट मलाई वाला है. भगवान का एक नंबर मक्खन. एकदम मस्त असा घट्ट चहा एकदम बरोबर एकदम भारी होता. तर आपलं काय सामान वगैरे असेल तर इथं सामान घर आहे, इथं सामान ठेवू शकतो. आत्ता आमचं दर्शन वगैरे झालं आहे. पाठीमागे आपलं मंदिर. मोबाईल वगैरे काय अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय जाता आलं नाही घेऊन मोबाईल. आम्ही फक्त फोटो वगैरे क्लिक केलेत, तर त्याच्यामुळे फोटोज आपण फक्त क्लिक केलेत. बाकी आतमधलं काय व्ह्यू आपल्याला घेता नाही आलं. तर आपल्या ड्रोन शॉटमध्ये वगैरे तुम्ही बघितला सकाळी आपण ड्रोन शॉट घेतला, त्याच्यामध्ये आपलं मंदिराचा व्ह्यू एकदम चांगला आलेला आहे. तर बाकीचे मंदिर देखील एक्सप्लोर करायला जायचं आपल्याला, पण आपल्या ह्या बागा काय निघत नाही. शॉपिंग शॉपिंग शॉपिंग. श्रीकृष्णाचं सर्व काय इथे ड्रेस, त्यांची भांडी प्लस पूर्ण हे आहे दागिने मस्त. आणि आता झेंडा परत पुन्हा चेंज केला. आता हा जवळजवळ तिसरा झेंडा आवी परत झेंडा चेंज झाला. मगाशी आपण बघितला त्याच्यानंतर व्हाईट लागला, आता व्हाईट नंतर परत हा लागला. म्हणजे लंच टाईम झाला त्याच्यानंतर परत चेंज होतो. आता परत नंतर थोड्या टायमाने चेंज होईल बहुतेक. मग दिवसातून बघूया विचारूया आपण. भाई वो दिन में कितने बार झंडा चेंज होता है ऊपर का? 6 बार चेंज होता है. बाप रे बाप, इतना ऊपर जाके 6 बार चेंज करना मतलब ऐसा कितना घंटे में रहते हैं? हर 1.5 घंटे में. अच्छा, दोपहर के 3 बजे के बाद वापस चेंज होगा. ओके. तर असं म्हणजे 6 झेंडे चेंज होतात. परत 3 वाजता परत चेंज होईल. मस्त एकदम भारी. आणि मूर्ती ना खरोखर एकदम खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मस्त वाटलं एकदम दर्शन करून, खूप भारी वाटलं. कृष्णा हो. समोर दिसतो ना तो आहे सुदामा ब्रिज. सुदामा सेतू.
समोर आहे आपल्याला त्या साईडला जायचं आहे. बघूया आता जाऊया कारण आपण संध्याकाळी जाऊया. आपण बघू शकता पूर्ण असं मस्त असं द्वारका मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. मस्त वाटतं एकदम मॉडेल श्री द्वारकाधीश मंदिर. या साईडला पूर्ण अशा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत. उंटा आहे आणि तिथं बघू शकता आपला सुदामा सेतू. आता आपण इथून निघतोय. आता आपण बाकीचे ठिकाणं देखील करायचं आहे. तर आता आपण द्वारकाचं दर्शन केलं. म्हणजे मंदिर खूप सुंदर असं दर्शन झालं. मस्त झालं. फक्त एवढंच का तुम्हाला दाखवता आलं नाही. नक्की या तुम्ही पण व्हिजिट करा द्वारका. खूप सुंदर नगरी आहे द्वारका नगरी. खूप भारी वाटतं एकदम येऊन मन प्रसन्न होतं. तर आता आपण इथं आपला सगळ्या बॅगावरती वगैरे टाकलेले आहेत आणि आता इथून आपल्याला जायचं भेट द्वारका. तर अजून असे अनेक ठिकाणं आहेत ते करायचे आहेत. त्याच्यानंतर मग आपण रात्री लेट नाईट सोमनाथकडे रवाना होऊया. तर आता भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला बेट द्वारका. मित्रांनो आता नागेश्वराचं दर्शन आपल्याला होणार आहे थोड्याच वेळात. आणि समोर आपल्याला मस्त अशी मूर्ती दिसते आपल्या भोलेनाथ शंकराची. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. पोचलेलो आहे नागेश्वर मंदिराजवळ. समोर आपल्याला दिसतं नागेश्वर मंदिर. मस्त असं सुंदर असं मंदिर आहे. खूप भारी वाटतंय. आणि वरती ध्वज देखील बघू शकता मस्त असा फडकतोय. आणि सुंदर अशी मूर्ती देखील आपल्याला बाजूला दिसते बघायला. मंदिराजवळ आणि समोर आपल्याला दिसतं नागेश्वर मंदिर आहे. आणि या साईडला आपल्या शंकर भगवानाची मूर्ती आहे. मस्त सुंदर अशी मूर्ती आहे. खूप भारी वाटतं एकदम. सगळं काहे वगैरे आपल्या नागामध्ये बरोबर असं परफेक्ट बसलेलं आहे सगळं. आणि आता मंदिरामध्ये जाऊया दर्शन करूया नागेश्वर बाबाचं. बघू शकता खूप सुंदर मंदिर आहे. म्हणजे अप्रतिम असं वाटतं बघू शकता. ध्वज देखील बघू शकता आपलं जसं आपण द्वारकाला बघितलं ना द्वारकाधीशाचं मंदिरावरती त्याचप्रमाणे असा ध्वज आहे. आता जाऊया दर्शन वगैरे करूया. मित्रांनो आता मस्तपैकी जरा ऊसाचा रस आणि भजी वगैरे काय का मस्तपैकी फ्रेश आलो. एकदम फ्रेश ज्यूस आहे त्यामुळे मस्त वाटत प्यायला. थंड पण नाही आहे भारी लागतं. पूर्ण एकदम प्युअर असं म्हणजे थंड असल्यावरती कसं जरा पाणी वितळतो. हा एकदम प्युअर आहे. आणि आता आपण दर्शनाला जायचं. दर्शनाला खूप लाईन असणार आहे त्याच्यामुळे बरं आहे पहिले जरा नाश्ता करून घेऊया ज्यूस पिऊन घेऊया. म्हणजे लेट झालं तरी चालेल 1-2 तास. आता नाश्ता वगैरे झालेला आहे. ज्यूस पिऊन आणि लाईनीमध्ये जाऊ. इथून आहे मंदिराची एंट्री. तर आता बघूया आतमध्ये जाऊन किती लाईन आहे. मंदिर सुंदर असं मंदिर आहे आणि खूप लाईन आहे. खूप म्हणजे खूप लाईन आहे आतमध्ये बघू शकता पूर्ण लाईन. आणि या साईडला एक आहे अरे ते गाईंना घालायसाठी येते कडधान्य सगळे. आणि इथून लाईनची सुरुवात होते पूर्ण अशी फिरून जाते मंदिराकडे. चला आता लाईन लावूया. खूप मोठी लाईन आहे. ही इतकी लाईन आहे. ही इतकी लाईन पार करून आपल्याला नागेश्वर बाबाचं दर्शन घ्यायचं आहे. पूर्ण लाईन वगैरे झालेली आहे आणि आता मंदिराजवळ आलेलो आहे. पूर्ण मंदिराच्या इथे त्या मंदिरामध्येच कसे पूर्ण आपले शिवलिंग वगैरे आणि शाल वगैरे चढवायसाठी ठेवलेले आहेत. रुद्राक्षाची माळ आहे. सर्व आतमध्येच आहेत पूर्ण दुकानं वगैरे मंदिराच्या आतमध्येच. आणि आपल्याला इथे दर्शन झालेलं आहे आपलं. आता नागेश्वराचं दर्शन खूप भारी असं दर्शन झालेलं आहे. आणि पूर्ण हा आतील गाभारा पाणीला आता दर्शन वगैरे झालं. आणि पाठीची बॅक साईड बघू शकता एक पिंपळाचा झाड आहे मस्त. आणि या साईडला एक नदी आहे. नदी ना हा तलाव आहे. सुंदर असा तलाव आहे. खूप सारी मच्छी आहे याच्यामध्ये. झालं खूप भारी. आणि मेन म्हणजे आपला कॅमेरा वगैरे अलाउड होता म्हणून बरं आला. तर खूप भारी वाटलं. आता अजून देखील खूप दर्शन वगैरे चालू आहे. तर आता आपण जाऊया थोडे फोटोज वगैरे क्लिक करूया. नंतर आपण ड्रोन ट्राय करूया. आणि मंदिर तो देखील बघा
हा भिजून घातलं म्हणून बघ ना बरं वाटतं बाहेर. कसं वाटलं संदीप दर्शन करून? मस्त आणि एक यांनी अभिषेक देखील केला, खूप भारी वाटलं आणि मस्त होता दर्शन. आणि मेन म्हणजे आरामात झाला, एवढं पण घाई घाई वगैरे असं नाही, काय व्यवस्थित झाला. तर आता आपण चाललोय बेट द्वारकाला आणि बेट द्वारकाला जाताना आपल्याला बघू शकता रस्त्याला किती साऱ्या बोटी लागलेल्या आहेत. पूर्ण मला वाटतं बोटी इथं तयार करतायत बहुतेक वाटते. नाही रे, मच्छीच्या बोटी आहेत क्रेननी सगळ्या. उचलतायत वगैरे बोटी, म्हणजे ते तयार करतायत कारण का पाणी नाही आहे तिथे. जुन्या बोटी आहेत सगळ्या वापरलेल्या, मच्छीच्या बोटी आहेत. हा, ते रिपेअरिंग वगैरे करत असेल बहुतेक. आता मित्रांनो आता आपण इथून तो ब्रिज क्रॉस करून या साईड आलोय आणि इथून आपल्याला बेट द्वारकाला जायचं. तर बेट द्वारकाला जायला आपल्याला गाडी नेऊन देत नाही, आपल्याला गाडी वगैरे घेऊन जायला लागते. यांची रिक्षा गाववाल्यांची. तर आता इथं आपण ही एक रिक्षा केलेली आहे बुक आणि आता इथून निघूया आपण बेट द्वारकाकडे जायला. तर एक 5 मिनिटात आपण बेट द्वारकाला पोहोचू. तर आता ही आपली सवारी, आपली मंडळी बसलेत सवारीमध्ये. हाय एव्हरीबडी. तर चला आता जाऊया आपण बेट द्वारकाला. तर मित्रांनो आता आपण इथं आलो. 20 रुपये आपली सीट घेतली. तर जास्त डिस्टन्स नाही आहे, पण गाड्या सोडत नाही बहुतेक. तरी यांचे धंदे कसे होतील त्याच्यामुळे आपल्याला इथे गाड्या सोडल्या जात नाही. आपल्या तिथून इथपर्यंत आपल्याला रिक्षाने यायचं आहे. तर त्याच्यामुळे आपण रिक्षाने इथपर्यंत आलो. आता बघूया इथं जवळच आहे बेट द्वारका. पहिले बेट द्वारकाला यायसाठी आपल्याला बोटीने यायला लागायचं, पण आता ब्रिज झाला आहे त्याच्यामुळे बेट द्वारकाला यायला बोटीनीपेक्षा आपण रिक्षाने वगैरे नाही तर डायरेक्ट गाडीने देखील येऊ शकतो. आता इथून आहे बेट द्वारकाची एंट्री. आता आपण आतमध्ये जाऊया आणि करूया दर्शन. आता आम्ही जरा गोल गप्पे खातो. गुजरात में आया है तो गुजरात में आया है तो गोलगप्पा तो खाना बनता है, इसलिए फिर अभी गोलगप्पा खा रहे हैं हम लोग. लापडोन गुजराती भाषा सध्या शिकतायत सगळेजण. गुजरातवाली भाषा. नाश्तागृह. मित्रांनो नल्ली चाट आपण खाल्ला. पहिल्यांदाच मी फर्स्ट टाइम बघितला नल्ली चाट. बटाट्याची भाजी कुचकरलेली आणि त्याला असं नल्ली भरायची. कशी आम्ही भरायची नल्ली म्हणजे दाबाची नल्ली त्याच्यावरती बस आणि नळी खायची ती नळी चाट. हां अशी दाबाची, त्याला बटाट्याची भाजी भरली जाते आणि मध्ये खायची. हां आणि ते खायची. त्याला बोलतात नळी चाट. पहिल्यांदा खाल्ली ही नळी चाट. ही आपण घरी पण हा आयटम ट्राय करू शकतो. उलटा घरी मस्त कांदा बिंदा टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये. इथं फक्त बटाटाच होता. आणि ये भाई के पास है अपना छास. मित्रांनो आता या साईडला आपल्याला जायचं आहे बेट द्वारका. इथून एंट्री आहे पण मोबाईल वगैरे आपल्याला वाटतं काय आता होतंय बघूया नेता येते का नाही येते. बघू शकता फुल गर्दी आहे, लाईन फुल लागली आहे. खूप टायमापासून दर्शन बंद होतं त्याच्यामुळे फुल लाईन झाली आणि फुल गर्दी. त्याच्यामुळे आम्ही थांबलोय. बघू जरा वेळात जर लाईन कमी झाली तर आम्ही जाऊ दर्शनाला, नाही तर मग या गर्दीत जावं लागणार नंतर. सध्या आम्ही जरा रेस्ट करतोय आणि इथून जरा मजा घेतोय, भांडं बिंड बघतोय. ही आपली पब्लिक इथं अर्धी मंडळी बसली आहे. तिकडे आवी बसलाय, इकडे पप्पी आहे. कहाँ से हो आप? भावनगर. आप कहाँ से? भावनगर. आप MP. हम लोग गए थे उज्जैन. तर आता बघू जरा वेळ रेस्ट करू नंतर मग जाऊ. आपका दर्शन हो गया क्या नहीं हुआ? जाना बाकी आहे. सगळे वेटिंगवरती आहेत. सध्या ही गर्दी निघून जाऊ दे कारण का मंदिर खूप वेळ बंद होता त्याच्यामुळे ही जरा जास्त गर्दी झाली, नाही तर एवढी गर्दी नसते. आता दर्शन झालंय तर बरं जरासा चाय पिऊया म्हणून चाय पियाला आलोय. दमली माणसं आपली, दमली दर्शन करून. बघा एक माणूस आपला इथं चाय पितोय. मित्रांनो फायनली आता आम्ही निघालेलो आहे त्या गाडीजवळ, कारण आपल्याला रिक्षाने जावं लागेल. आता गाडीजवळ जाऊया आणि गाडीच्या इथून पण निघूया आपण आपल्या द्वारकाकडे. द्वारकाकडे आता बघू काही स्पॉट आहेत तर बघायला आपल्याला. दुसरे काही स्पॉट असेल ते देखील आता कवर करूया. खरं तर झाला आता सनसेट तर त्याच्यामुळे आपल्याला आता बाकीच्या ठिकाणात बघायला जरा लफडा होईल. तर आपलं दर्शन करायला खूप टाईम गेला ना त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी जरा प्रॉब्लेम झाला बघायला. तो समोर बघू शकता हा ब्रिज नसताना तर अजून मजा आली असते कारण हा पूर्ण बेट आहे. आपण मॅपमध्ये जरी बघितला ना तर हा पूर्ण एक बेट दिसतोय. पूर्ण अख्खामध्ये आजूबाजूला रस्ता जॉईंट नाही आहे. फक्त या ब्रिजमुळे आपण या बेटाशी कनेक्ट झालेलं आहे. नाहीतर पूर्ण आता बोटीनेच पहिले तरी यायची इथे. खूप मस्त होता ब्रिजमुळे. आता ती मजा केली आपली बेटावरती फिरायची. आता आपल्याला डायरेक्ट गाडी येते.
मित्रांनो हा नजारा बघू शकता समोरचा एकदम खतरनाक असा नजारा आहे. हा जो ब्रिज आहे सेतू त्याचा नजारा एकदम मस्त वाटतो. एकदम समोरचा सुंदर आणि मस्त केलेला आहे. पूर्ण याची वर्ली सिलिंगची आठवण करून देतो हा ब्रिज. सेम वर्ली सिलिंगच्या ब्रिज सारखा एकदम आहे. आता आपण आलेलो आहे रुक्मिणी टेम्पलच्या इथे. बघू शकता आपली पब्लिक सगळी जरा आता काळोख झालाय आणि रुक्मिणी टेम्पल पण आता थोड्या वेळात बंद होईल खरं तर. पण आपण आलोय, पोहोचलोय आणि आता जाऊ दर्शन करू. समोर बघू शकता एकदम रुक्मिणी टेम्पल. किती खूप सुंदर असा मंदिर दिसतं आपल्याला रुक्मिणी टेम्पल. खरं तर काळोख झाला आहे आता त्याच्यामुळे, नाहीतर मस्त ड्रोन उडून भारी आपला व्ह्यू आला असता रुक्मिणी टेम्पलचा सुंदर असा. जाऊया दर्शन करूया आता आतमध्ये जाऊन. तू एकदम पूर्ण जुने असे खांब आहेत, खूप सुंदर असं वाटतात. बघू शकता आपल्या द्वारकाच्या मंदिरचे देखील असेच होते खांब वगैरे, खूप सुंदर. पण आपल्याला आतमध्ये जाता आला नाही तेव्हा, त्याच्यामुळे दाखवता नाही आला. बघू शकता इथे आपल्याला पाणी दिलं जातं. आपला लास्टचं दर्शन आहे, आपणच एकदम लास्टचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता दर्शन देखील बंद झालेलं आहे. आता मित्रांनो आता मस्त आम्ही मार्केटमध्ये फिरायला आलेलो. जरा एक आम्ही रूम घेतले, तेवढा 2-3 तास जरा रेस्ट करू आणि मग आपल्याला इथून नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जायचं आहे. आणि तो डेस्टिनेशन ना जाम भारी असणार आहे, जरा हिडन आहे. ते आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल. एकदम भारी डेस्टिनेशन असणार आहे, एक वेगळं आहे. तर आता जस्ट टी शर्ट घ्यायसाठी आलो, कारण आपल्या बॅगा सगळ्या वरती आहेत, तर त्याच्यासाठी टी शर्ट घ्यायसाठी आलो. तिथून टी शर्ट घेतले आता मार्केटमधून. आता जाऊ फ्रेश तर झालो आपण, जरा आता जेवू वगैरे आणि नंतर निघू आपल्या पुढच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. तिकडे जाऊ, रात्रीच ट्रॅव्हल करू पूर्ण आणि सकाळी पोहोचू आपण तिथे सकाळपर्यंत. आणि नंतर मग आपल्या दुसऱ्या जर्नीला स्टार्ट करू. तिथल्या असं वरती जायचं आपल्याला, हाईटवरती आहे तिथे. तर गेस करा या व्हिडिओमध्ये, बघूया काय आहे, कोण गेस करतो. फायनल आता आपण निघालो आहे. आता आपल्याला जायचं आहे